जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये जो हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड आहे, ज्याची सर्वांना प्रतीक्षा आहे, त्या राऊंडला लावण्याकरिता ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। काय आहे त्या संदर्भामध्ये आणखीन अपडेट्स, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया पवित्र पोर्टलला प्रसिद्ध करण्यात आलेलं न्यूज बुलेटिन। बघा मित्रांनो, कालच्या तारखेला फार रात्री उशिरा म्हणजे 21/6/2024ला शिक्षक पद भरतीच्या संदर्भामध्ये एक ऑफिशियल न्यूज बुलेटिन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आपल्या बऱ्याच प्रश्नांचं उत्तर, बऱ्याच शंकांचं समाधान करण्यात आलेलं आहे। पहिली आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे यामध्ये सांगण्यात आलेली की सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक 21/6/2024 ची मुदत जिल्ह्यांना दिली होती। ही जी माहिती आहे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता ज्यांना हे प्रकरण माहिती नाही त्यांच्याकरिता हे थोडंसं ॲनालिसिस करून हे सांगत आहे की आतापर्यंत ज्या काही 21,000 जागा आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळाल्या होत्या, म्हणजे जाहिरात पाहायला मिळाली होती, त्यापैकी विदाऊट इंटरव्ह्यूच्या जेवढ्या जागा होत्या तेवढ्या जागांपैकी जवळपास पहिला जो टप्पा आहे 11,085 जागांचा लागलेला आहे। परंतु ज्या जागा समांतर आरक्षणामध्ये होत्या, विशेषतः माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त, या जागा उमेदवार न मिळाल्यामुळे बऱ्यापैकी रिक्त राहिलेल्या आहेत। आता त्या जागा त्याच प्रवर्गाच्या सर्वसाधारण गटामध्ये कन्वर्ट करण्याकरिता, रूपांतरित करण्याकरिता परवानगी घ्यावी लागते आहे। त्यामध्ये जो भूकंपग्रस्ताचा मुद्दा आहे तो ऑलरेडी क्लिअर झालेला आहे, त्याला परमिशन मिळालेली आहे। खेळाडू, अंशकालीन महिला या जागा देखील कन्वर्ट झालेल्या आहे। राहतो आहे मुद्दा फक्त माजी सैनिकांचा, कारण प्रत्येक कॅटेगरीमध्ये 15% जागा या माजी सैनिकांसाठी राखीव आहे आणि त्या तुलनेमध्ये माजी सैनिकांचे उमेदवार डी.एड किंवा बी.एड धारक हे फार कमी आपल्याला मिळालेले आहे। त्यामुळे त्या जागा कन्वर्ट करून त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारणला त्यांना आणणं हे क्रमप्राप्त आहे। त्याकरिता आपल्या पूर्ण सैनिक कल्याण बोर्डच्या अंतर्गत आणखी किती उमेदवार हे डी.एड, बी.एड, टी.ई.टी, सी.टी.टी पात्र आहेत याचं ॲनालिसिस जे आहे स्वतः सैनिक कल्याण बोर्ड करतो आहे। त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामधून माहिती मागवण्याकरिता या ठिकाणी 21 तारीख दिलेली होती। आता 21 तारखेच्या पूर्वीच त्यांच्याकडे प्रत्येक जिल्ह्याचा डेटा येऊन पोहोचलेला आहे आणि आल्यानंतर त्यांनी काय केले बघा, 2 नंबरचा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानुसार जिल्ह्यांकडून त्यांना आवश्यक माहिती प्राप्त झालेली आहे। प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण विभागाकडून पदे त्या सामाजिक आरक्षणामध्ये रूपांतरित करण्यास नाहरकत पत्र देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक 20/6/2024 रोजीच्या पत्रानुसार मंत्रालयाने त्यांच्याशी संबंधित विभागाकडे सादर देखील केलेला आहे। म्हणजे माजी सैनिक कल्याण बोर्डने जे आहे त्याला नाहरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे। जी आपण वारंवार जी गोष्ट चर्चा करत होतो, ज्या गोष्टीची NOC आपल्याला हवी आहे ती NOC आपल्याला मिळालेली आहे। परंतु डायरेक्टली जे आहे माजी सैनिक कल्याण बोर्ड आयुक्त ऑफिसला ती NOC देत नसतो, तर ती NOC जी आहे मंत्रालयीन स्तरावर पाठवावी लागते आणि तिथून त्याला जे आहे ग्रीन सिग्नल मिळणं आवश्यक आहे। त्याच गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख त्यांनी 3ऱ्या पॉईंटमध्ये केलेला आहे की सदर प्रस्तावाला त्वरेने मान्यता देण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडूनही माननीय अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना या ठिकाणी जे आहे विनंती करण्यात आलेली आहे व त्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे। म्हणजे आता हा जो बॉल आहे तो या ठिकाणी मंत्रालयाच्या माननीय अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्या कोर्टामध्ये पोहोचलेला आहे आणि त्यांच्याकडून त्याला ग्रीन सिग्नल मिळणं आवश्यक आहे। त्यामुळे रूपांतरित यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय बाबींची तजवीज देखील केलेली आहे आणि त्यातल्या त्यात असं आहे की पवित्र पोर्टल देखील रन करून पाहिल्या जात आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जो टेक्निकल फॉल्ट आहे
तो निर्माण होता कामा नये आणि लवकरात लवकर जर काही इकडून ग्रीन सिग्नल मिळालं, प्रस्ताव आपल्या आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाला, की लगेच जे आहे काही तासांमध्ये आपल्याला पवित्र पोर्टलवर जी रूपांतरितची यादी आहे, हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेडची यादी आहे, ती पाहायला मिळू शकते. आता यामध्ये आणखी त्यांनी मुद्दाचा मी या ठिकाणी क्लिअर केलेला आहे, की एकंदरीत रूपांतरण यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे. ही आपल्यासाठी निश्चितपणाने एक प्रकारे समाधानकारक बाब आहे, कारण बऱ्याच जणांचं आयुष्य या हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंडशी कनेक्टेड आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की काही मंडळी दिशाभूल करणारे संदेश समाज माध्यमांवर प्रसारित करून अभियोग्यताधारकांमध्ये निराशेचे वातावरण तयार करीत आहे, त्याकडे दुर्लक्ष करावे आणि बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यायची आहे. हे तर मुद्दे त्यांचे जे आहे नेहमीचेच आहे, कारण ते प्रत्येक वेळी कुणाला उद्देशून बोलतात हे आपल्याला अजून तरी या ठिकाणी समजू शकलेलं नाही की नेमकं कोण दिशाभूल करतो आहे आणि कोणापासून या ठिकाणी सावध राहायचं आहे. एनिवे, आता आपल्या सर्वांना या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी कळून गेलेली आहे की मंत्रालयाच्या एकदा प्रस्तावाची आपल्या सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल. आता तुमचा प्रश्न असेल की मंत्रालयाचा प्रस्ताव जो काही आहे तो कधीपर्यंत प्राप्त होईल, म्हणजे मंत्रालयाची NOC कधीपर्यंत प्राप्त होईल. तर आता आज आणि उद्याच्याला सुट्टी आहे, त्यामुळे आपण मॅक्झिमम पॉसिबल आहे की सोमवारी मंत्रालयातून जे आहे आयुक्त कार्यालयापर्यंत प्रस्ताव येऊन जाईल आणि आपल्यासाठी सोमवारी रात्री किंवा मंगळवारी यादी लागण्याची जी आहे अतिशय दाट शक्यता आहे. आणि त्यामुळे जे आहे यांनी हा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे की यादी लावण्याची जी काही तयारी आहे ते पूर्णतः अंतिम टप्प्यामध्ये आहे. यांनी आपल्या पद्धतीने जे आहे पोर्टल पूर्णतः रेडी ठेवलेला आहे, फक्त प्रतीक्षा आहे NOCची. NOC मिळाली की यादी लागून जाईल. आता यामध्ये आणखीन 2 नवीन प्रश्न या ठिकाणी असतात की ही तर झाली गोष्ट हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंडची, परंतु ज्या उमेदवारांचं आयुष्य हे मुलाखतीच्या राऊंडशी कनेक्टेड आहे, ज्यांना या राऊंडमध्ये फार जास्त अपेक्षा नाही आहे स्कोर पाहता, त्या लोकांचा प्रश्न असणार आहे की मुलाखतीची यादी केव्हा. तर कदाचित जे आहे मुलाखतीची यादी देखील हा राऊंड लागल्याच्या नंतर फार लवकरच लागू शकते, कारण जे आहे त्याही उमेदवारांचा रोष आता दिवसेंदिवस वाढतो आहे आणि ते साहजिक देखील आहे. त्यांचं देखील राऊंड लावणं फार महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थाने तर हे दोन्ही राऊंड ॲट अ टाईम लावणं आवश्यक होतं, परंतु सध्या तरी आयुक्त कार्यालयामार्फत चालू असलेल्या ज्या काही हालचाली आहे त्या केवळ आणि केवळ हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंडच्या संदर्भामध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच्यानंतर जो उर्दू माध्यमाचा ओपन कन्व्हर्टेडचा जो राऊंड आहे तो देखील सर्वांच्या मनामध्ये आहे की तो राऊंड देखील कधी लागणार आहे. एकदा हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेडचा राऊंड लागला की लगेच जे आहे किमान 8 ते 10 दिवसांमध्ये ओपन कन्व्हर्टेडचा राऊंड देखील लावण्यासाठी आपण निश्चितपणाने पूर्णतः प्रयत्न करणार आहोत, कारण त्यासाठी पुन्हा एकदा प्रिफरन्सेस द्यावे लागतील. 3-4 दिवस प्रिफरन्सेससाठी आणि त्यानंतर 4 ते 5 दिवस या ठिकाणी यादी लावण्यासाठी, असा तो 10 ते 12 दिवसांचा शेड्यूल असू शकतो. त्यामुळे सर्वांनी आता पॉझिटिव्ह राहायचं आहे. येणारा जो महिना आहे जुलैचा महिना तो सर्वांसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. सर्वांना हॉरिझॉन्टल राऊंड सोमवारी किंवा मंगळवारी लागण्याकरिता खूप साऱ्या शुभेच्छा.